नमस्कार, सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल. कोथिंबीरमध्ये पोहे टाकून आपण कोणता पदार्थ बनवणार आहोत ते नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. कोथिंबीर छान अशी निवडून घेतली आहे. देठंसुद्धा घेतली आहेत. ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. चाळणीमध्ये ठेवून पाणी सगळं निथळून घेतले आहे. ही कोथिंबीर बारीक अशी कट करून घ्यायची आहे आपल्याला. कोथिंबीर निवडताना कोवळी देठंसुद्धा घेतली आहेत कोथिंबीरची आणि ही कोथिंबीर छान अशी बारीक कट करून घेतली आहे. तर एका मोठ्या भांड्यात आपण काढून घेऊयात. आता कोणत्याही वाटीने किंवा मेजरमेंटच्या कपाने आपण ही कोथिंबीर मोजू शकतो. तर मी वाटीने घेतली आहे. 3 वाटी अशी कोथिंबीर झाली आहे. तर त्यात चवीनुसार मीठ टाकलं आहे. हे 5 मिनटं आपल्याला साईडला ठेवून ह्याच्यासाठी चविष्ट असा ठेचा बनवून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यात आपल्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घेऊ शकतो, पण मी इथं 7 ते 8 अशा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट, आणि लसूण पाकळ्या घेतल्या आहेत 8 ते 10. आलं 2 इंच घेतलं आहे आणि जिरं घेतलं आहे 1 मोठा चमचा असं. थोडासा ओवा टाकला आहे. तर हा ठेचा बनवून आपण कोथिंबीरमध्ये टाकला आहे. तर सगळं आपण हे मिक्स करून घेऊयात. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि साईडला ठेवूया आपण 5 मिनटासाठी. ह्यात पाणी मध्यम ते बारीक गॅसवर आपल्याला अर्धी वाटी पोहे असं गरम करून घ्यायचे आहेत, छान असं कडकडीत. तर थंबनेलमध्ये पाहिल्याप्रमाणे आपण हे पोहे टाकून कोथिंबीरमध्ये काय पदार्थ करणार आहोत ते पाहणार आहोत. तर हे पोहे मी चांगलं बारीक करून घेणार आहे. आता पोहे थंड झाल्यावरच आपल्याला ह्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर बारीक पावडर करून घेतली आहे, साईडला ठेवले आहे. तर आता मी इथे 1 वाटी असं बेसन टाकलं आहे, तुम्ही पाहू शकता, आणि बारीक पावडर केलेले पोहे टाकले आहेत. लाल मिरची पावडर टाकली आहे 1 मोठा चमचा. हिंग टाकलं आहे थोडंसं. धना पावडर 1 चमचा टाकला आहे. हळद टाकली आहे पाव चमचा अशी. तीळ 2 चमचे टाकले आहेत. सगळं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बिना पाण्याचंच मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर ह्या स्टेजला तुम्ही तेलही टाकू शकता थोडंसं. तर छान असं आपण हे पीठ मळून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता मॉइश्चरमध्ये आपलं हे पीठ मळून झालं आहे. तर आता थोडं थोडं पाणी लागेल एवढं टाकून पीठ मळून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे. तर थोडंसं तेल टाकूया आपण यामध्ये. चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि तेल टाकूया थोडंसं. 1 चमचाभर असं तेल टाकलं आहे आणि हे पीठ आता आपण चांगलं अजून एकदा मळून घेऊया. पीठ मळून झाल्यानंतर आपण 5 मिनटं असं साईडला ठेवूया. ही कोथिंबीर वडी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि शेजारचं बेल आयकॉनसुद्धा नक्कीच दाबा, म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी मी बनवल्या की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आता चाळणीला मी ब्रशने तेल लावून घेत आहे. छान असं तेल लावून घ्यायचं आणि हे आपण कोथिंबीर वडीचं जे मिश्रण बनवलं आहे ते थापून घ्यायचं आहे ह्यामध्ये आणि वरून थोडं थोडं असं तीळ भरभरायचं आहे. छान असं आपली ही वडी थापून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने वडी आपण थापून घ्यायची आहे, किंवा ह्याचे गोल रोल केले तरी चालतील चाळणीत वाफवण्यासाठी. तर मी ह्या पद्धतीने थापून घेतलं आहे. ह्याला एकसारखं करून घेऊया. वरून थोडं थोडं तीळ टाकायचं आहे. माझ्याकडून थोडं जास्तच झालं आहे तीळ. तर तीळ जर जास्त झालं तर ह्याच्यावर कोथिंबीर थोडी थोडी कट करून टाकायची, म्हणजे एकदम पांढरं दिसत नाही. ह्या पद्धतीने अजून एकदा आपण एकसारखं करून घेऊया, म्हणजे तीळ चांगले आतमध्ये दाबले जातील आणि तेलामध्ये वडी तळताना आपले सुटणार नाहीत. छान असं आपली ही वडीची थापून झालेली एकसारखी करून घेऊया पॅचुलाने
आणि एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलं आहे इडली पात्रात. तर ते पाणी आपण उकळलं का ते पाहूया. उकळलं आहे छान असं पाणी आणि यातच आता आपल्याला ही चाळणी ठेवून कोथिंबीर वडी वाफवून घ्यायची आहे. 15 ते 20 मिनिट लागतात वाफवण्यासाठी. 20 मिनिट असा वेळ घेतला बारीक गॅसवर आणि पाहूया आपण छान वाफवली का. छान अशी कोथिंबीर वडी आपली वाफवून झाली आहे. काट्याचा चमचा घेतला आहे, क्लीन निघतं, याचा अर्थ आपली कोथिंबीर वडी छान अशी वाफवून झाली आहे. तर इथं आपण आता कोथिंबीर वडी कट करून घेऊया. छान अशी चौकोनी आकारात कट करून घ्यायची. चौकोनी आकारात आपण कोथिंबीर वडी कट करून घेतली आहे. तर डायमंड शेपमध्ये सुद्धा करून घेऊ शकता. एकीकडे मी मध्यम गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे. जोपर्यंत आपली वडी कापून होत नाही तोपर्यंत. वडी कापून झाली आहे. तर आता पाहूया आपण तेल गरम झालं आहे का. ही वडी बघू शकता तुम्ही, खूप छान अशी कट झाली आहे आणि छान वाफवून पण झाली आहे. आता तळून घेऊया. ह्या वड्या कोथिंबीरच्या कशा झाल्या, ही रेसिपी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. एकीकडे मध्यम गॅसवर तेल तापायला ठेवले होते. छान असं तेल तापलं आहे. बारीक ते मध्यम गॅसवरच आपल्याला ही कोथिंबीर वडी तळून घ्यायची आहे, म्हणजे क्रंची कुरकुरीत होते. आणि पोहे टाकल्यामुळे कुरकुरीत अशी राहते 2 दिवस आणि आठवडाभर हा पदार्थ आपला छान तळून कधी पाहिजे तेव्हा तळून खाल्ला की, किंवा शालो फ्राय केला तरी चालेल, किंवा तुम्हाला आवडत नसेल तर एअर फ्रायरमध्ये जरी तुम्ही घेतलं तळून तरी चालेल. ही कोथिंबीर वडी आपली लालसर रंगावर छान कुरकुरीत अशी तळून झाली आहे. तर ही मध्यम ते बारीक गॅसवरच मी तळून घेतली आहे, कारण कुरकुरीत होत नाही मोठ्या गॅसवर. तर कोथिंबीर वडी पाहू शकता, छान अशी आपली कोथिंबीर वडी आपली छान अशी तयार आहे. कुरकुरीत, वरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी ही कोथिंबीर वडी खूप छान तयार आहे. तर ह्या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन येत राहील. धन्यवाद.